खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सांघिक भावना निर्माण होते, जी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी केले. अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. 8 जानेवारी रोजी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुघल होते. विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक व्यासपीठाचा उपयोग करून मिशन स्कॉलरशिप आणि निपुण महाराष्ट्र अभियानात यशस्वी कामगिरी करावी, मुलांची गुणवत्ता वाढवणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मलखांबावर सादर केलेल्या चित्तथरारक शारीरिक कसरतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत तिवसा तालुक्यातील सुरवाडी जिल्हा परिषद शाळेने राजस्थानी संस्कृतीवर आधारित पेपेट शो सादर केला. लांब उडीत राज्यस्तरापर्यंत मजल मारणाऱ्या धारणी तालुक्यातील दुर्गा छगन कासदेकर हिचा विशेष सत्कार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, बाळासाहेब रायबोले, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, रजनी शिरभाते यांच्यासह विविध तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय अडकीने व संध्या जामकर यांनी केले, तर आभार क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी मानले. प्राथमिक शाळेत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मध्ये सर्व शिक्षक वृंद, सर्व मुलं यांचे हार्दिक स्वागत आहे. दरवर्षी आपण मागच्या वर्षी मला वाटते फक्त क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता आणि ह्या वर्षी माझी इच्छा होती की आपण सांस्कृतिक महोत्सव पण घ्यायला पाहिजे. प्रत्येक शाळामध्ये स्नेह संमेलन एक खूप महत्त्वपूर्ण इव्हेंट असते आणि मुलांच्यासाठी खूप मजेचे इव्हेंट असते. त्यामुळे जिल्हा स्तरावर पण हे जे मुलांचे सुप्त गुण आहेत त्याला पण जिल्हा स्तरावर एक सन्मान मिळाला पाहिजे, व्यासपीठ मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या वर्षी आपण जिल्हा स्तरावर स्नेहसंमेलन सोबत क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव दोन्ही अरेंज केलेले आहे. या वर्षाचा अनुभव बघून की मॅनेज करता येते किंवा नाही, मुलांचे रिस्पॉन्स कसा आहे, शिक्षकांचे रिस्पॉन्स कसा आहेत आणि ह्यामध्ये 3 दिवसामध्ये मॅनेज होते की नाही ते बघून आपण पुढच्या वर्षासाठी अजून चांगला प्लॅन करूया. प्रत्येक वर्षी ह्या जे महोत्सव तुम्ही 3 दिवसाच्या 2 दिवसाच्या जिल्हा स्तरावर आयोजन करतात त्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असायला पाहिजे. नसेल तर हे परत तुमच्या रुटीन कामासारखं होऊन जाणार की जसं आम्ही 9 ते 5 शाळेला जातो आणि शाळामध्ये जे कामं करतो तर क्रीडा महोत्सव पण असं एक कामं आहे. हे कामं न होतं हे 3 दिवस तुम्ही सर्वांच्या मध्ये विचारचे आदान प्रदान व्हायला पाहिजे. मला वाटते तरी शाळामध्ये मी विचारते की ते एक तालुक्याच्या शाळा त्याच तालुक्याच्या जे सर्वाधिक चांगल्या शाळा आहेत तिथे पण भेटीसाठी जात नाही. तुम्ही सहल काढतात तरी खूप लांब लांबचे सहल काढतात. सहल काढताना तालुक्यामध्ये जेवढे शाळा आहेत त्यामध्ये मुलांना तरी एक दुसऱ्यासोबत भेट घालून द्या, सो दॅट त्यांच्यामध्ये पण एक चर्चा होतील, शिक्षकांमध्ये चर्चा होतील. शिक्षकांचं तरी शिक्षण परिषद असते पण मुलांचे काही मुलांचे परिषद नसते मला वाटते. तर ते मुलांच्या परिषद सारखं पण तुम्हाला एक काहीतरी नियोजन करायला पाहिजे. आणि आज जेवढे मुलं इथे उपस्थित झाले त्यांच्यामध्ये एक डिस्कशन होऊ द्या, त्यांच्यासोबत एक चर्चा होऊ द्या आणि लेट देम अंडरस्टँड
की दुनिया किती मोठी आहे आणि मी माझ्या गावाच्या जिल्हा परिषद शाळामध्ये किती छोटीच्या ठिकाणी राहत आहे. जितका जास्त मुलांचे एक्सपोजर होणार त्यांचे तेवढे जास्त ज्ञानवर्धन होणार. तर हे एक चांगलं व्यासपीठ असते ज्यामध्ये तुम्ही सर्व शिक्षक सर्व मुलं आज मोकळ्या मनाने 3 दिवस एन्जॉय करायचे, शिकायचे, वेगवेगळं गुण बघायचे. मला वाटतं आपल्या शिक्षकामध्ये पण इतके टॅलेंटेड ऍक्टर्स आणि आर्टिस्ट आहेत, त्यांना पण हे व्यासपीठ मला वाटतं उपलब्ध करून दिले असणार तुम्ही. किंवा आता कर्मचारी महोत्सव होणार आहे तर त्यामध्ये तुम्ही सर्वांच्या सुप्त गुण आम्हाला पण बघायला मिळणार. तर ह्या 3 दिवसामध्ये काळजी घ्यायची सेफ्टीच्या विषयावरती, मुलं मुली कुठे जाणार नाही त्याच्यासाठी स्पेसिफिकली जे समिती आहे त्यांनी थोडं जास्त काळजी घ्यायची. एवढेच सांगते. 3 दिवस एन्जॉय करा चांगल्या प्रकारे अँड हॅव अ गुड टाइम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.